सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांनी निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला होता, मात्र तो कोर्टानं फेटाळला। आणि या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल? कोर्टानं अनेक निरीक्षणं नोंदवली आणि यामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं आता स्पष्ट होत आहे। ज्या दिवसापासून CID, SIT आणि पोलीस यंत्रणेनं जो काही तपास केला होता आणि जे काही चार्जशीट दाखल केलं होतं, त्याच्यामध्ये हा एक नंबरचा आरोपीच हा सर्व कारणीभूत आहे, हाच मुख्य आरोपी आहे असं स्पष्ट उल्लेख करत SIT CIDने चार्जशीट दाखल केलं होतं। आणि त्याच अनुषंगानं आत्ता जे काही कोर्टानं निरीक्षणं दिली आहेत, आत्ता जे काही कोर्टानं त्याचा डिस्चार्ज ॲप्लिकेशन फॉर्म जो रिजेक्ट केलेला आहे, त्याच धर्तीवर त्याच अनुषंगानं रिजेक्ट केला आहे। आणि याच्यातला जो मुख्य आरोपी आहे आणि जी टोळी आहे ज्या माणसाची किंवा ज्या हे सगळं चालवत होता, तो हाच मुख्य आरोपी आहे। आणि एक नंबरचा आरोपी असल्यामुळं या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झालेलं आहे। अनेक दिवसांपासून रील बाहेर येत होत्या, आता वाल्मिक कराड सुटणार, जल्लोष होणार आणि त्यांची बी टीम सुद्धा कार्यरत होती, मात्र आता काय परिस्थिती आहे यावर? त्याचे दोन कारणं होते। एक तर पहिलं असं कारण आहे की ह्यांना एवढा मोठा जो आरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यानं दहशत केली होती, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याची गुन्हेगारी होती, तर कुणाला त्या जे समर्थक होते त्याचे मुख्य आरोपीचे, त्यांना कुणाला वाटतच नव्हतं की एवढ्या मोठ्या माणसावर कायद्याची काही जरब बसेल किंवा कायदा काही करू शकेल। आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार होता की जे पीडित लोक आहेत, जे की हा बाहेर येणार आहे म्हणल्यानंतर त्या पीडित लोकांनी घराच्या बाहेर निघू नये, न्याय मागू नये आणि घाबरून घरातच बसावं, हा दुसरा एक त्याच्यातला प्रकार होता। तर तसं कुठलीच गोष्ट होणार नाही आणि पीडित लोक बाहेर येऊ लागलेले आहेत, न्याय मागू लागलेले आहेत। कोणी प्रेसद्वारे सांगत आहे, कोणी ड्राफ्टद्वारे सांगत आहे आणि अजून या येणाऱ्या काळामध्ये सर्व पीडित लोक हे समोर येऊन न्यायाच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि सगळ्यांना न्याय मिळावा अशी माझी देखील त्यांना म्हणजे त्यात भूमिका असणार आहे। नक्कीच तुम्ही आता सांगितलं की न्याय मिळाला पाहिजे, यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय देण्यासाठी जरांगे पाटलांच्या उपस्थितीत 1 तारखेला बैठक होते, तुम्ही त्यामध्ये जाणार आहात का आणि पुढे तुम्ही आंदोलनात सहभागी असणार? नक्कीच, कारण का देशमुख कुटुंबियाच्या मागे पूर्ण समाज, 18 पगड जातीतील लोक, मनोजदादा जरांगे जे आहेत दादा, मनोजदादा यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे। जे की FIR ज्या दिवशी झाला, संतोष अण्णा देशमुख या निष्पाप माणसाला ज्या लोकांनी संपवलं, याचा FIR ज्या दिवशी झाला, ती भूमिका मनोजदादांची मुख्य होती। आणि आज देखील मनोजदादांच्या उपस्थितीमध्ये कुठलाच गयावया न करता, कुठलाच चाल सत्कार न स्वीकारता, वाढदिवस न करता एक न्यायाच्या भूमिकेत ज्ञानेश्वरीताई आहेत आणि त्यांना पूर्णपणे सगळ्या जाती धर्माचा पाठिंबा मिळण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळण्यासाठी मनोजदादांना जी समाजाच्या वतीनं जी बैठक आयोजित केलेली आहे, त्याच्यामध्ये मी नक्कीच असणार आहे आणि न्यायाच्या भूमिकेत मला जे काही करावं लागेल ते मी करणार आहे। नक्कीच काही लोक सहआरोपी होण्यापासून थांबवले गेलेत असं बाहेर पाठीमागे आलं होतं, त्याबाबत आता काय भूमिका आहे तुमची? आणि एक आरोपी सुद्धा फरार आहे देशमुख प्रकरणात। आता प्रोसिजरली ज्या तपासामध्ये ज्या लोकांनी फरार करण्यामध्ये, ज्या लोकांमध्ये ह्यांना आरोपींना आश्रय देण्यामध्ये भूमिका घेतल्या होत्या, आता काही गोष्टी ह्या मला प्रसारमाध्यमांना बोलता येत नाहीत, ऑफलाईन तुम्हाला बोलेल पण ती गोष्ट मी, परंतु ह्याच्यात ज्या लोकांची भूमिका आहे त्या लोकांना शिक्षा होणार आहे। कमी जास्त प्रमाणात शिक्षा होईल, पण शिक्षा होणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे आज सांगतो। आणि ती त्यांना शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आणि सगळा ड्राफ्ट किंवा सगळे जे काही लोक होते, फोन लोकेशन देणारे, फरार करणारे, फोन पे पैसे करणारे, किंवा आज ज्यांना वाटतंय की आपण मदत केली आरोपींना पण आपल्याला काहीच झालं नाही, तर त्यांचा तो भ्रम आहे। तर आम्ही त्या आरोपींना योग्य ती शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही। धन्यवाद। आपल्यासोबत होते धनंजय देशमुख। आणि वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्तीचा आता अर्ज फेटाळल्याच्या नंतर अनेक पीडित कुटुंब बाहेर येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वजण न्याय मागण्यासाठी बाहेर पडतील असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। तर वाल्मिक कराड हा आता सुटणार नाही यावरही निश्चित झाल्याचं त्यांनी म्हटलंय। पुढे ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आणि कुटुंब त्यांच्या सोबत असल्याचंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.